तर पुढची बातमी ही मुंबईकरांसाठी खास आहे। मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी कवच यंत्रणा आता कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आलाय। रेल्वे गाड्यांची टक्कर टाळण्यासाठी आधुनिक कवच यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झालंय। पश्चिम रेल्वेने 90 इंजिनसह 789 किलोमीटरवरती कवच यंत्रणा सुरू करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केलाय। मुंबई सेंट्रल ते विरार दरम्यान मेल एक्सप्रेस मार्गिकांवरती कवच बसवण्यासाठी आदेश देण्यात आलेत। 54 किलोमीटरच्या मार्गावरती मार्च 2026 पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। त्यासाठीचा प्रस्ताव देखील रेल्वे मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। तर मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे। त्याआधीच गणेश उत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक ऑनलाईन खिडकी योजना 6 ऑगस्ट पासून सुरू केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। राज्य सरकारच्या निर्णयानुसार गेली 10 वर्ष नियमांचं आणि इतर गोष्टींचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग 5 वर्षांसाठी विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे। तर भारताच्या स्वप्नील कुसाळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलाय। त्याने नेमबाजीमध्ये 50 मीटर रायफल स्पर्धेत 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलंय। स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे। खशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू तो ठरलाय। कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे देशभरातून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतो। स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील रहिवासी आहे। 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व तो करतोय। तर 2015 पासून मध्य रेल्वेत तो कार्यरत आहे। 2008 मध्ये अभिनव बिंद्रा ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला प्रेरणा मिळाली। ती मॅच पाहण्यासाठी त्याने 12वीचा पेपर देखील बुडवला होता।